माजी आमदार झिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीने पाठलाग केला आणि पाठलाग करतानाचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे। हा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। एक तरुण दिवसभर झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होता। वांद्र्यातील निर्मल नगर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। गेल्या वर्षी वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती, तर बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये झिशान सिद्दीकींचे समर्थक देखील जमलेले होते। पोलिसांसोबत त्यांनी चर्चा देखील केली। मात्र माजी आमदार झिशान सिद्दीकींचा एका अनोळखी व्यक्तीने पाठलाग केलेला आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी थेट जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी भूषण, अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। बाबा सिद्दीकींची हत्या झाली होती, त्यानंतर झिशान सिद्दीकींचा एका अनोळखी व्यक्तीने पाठलाग केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या व्यक्तीचा पोलिसांनी काही तपास केला का, चौकशी केली का, नेमकं काय सत्य समोर आलेलं आहे? नक्की शुभम, सध्या मी वांद्रे येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर उभा आहे आणि याच कार्यालयाबाहेर आपल्याला एका संशयिताने काल रेकी केल्याचं कळत आहे आणि एकंदरीत संशयिताला सध्या निर्मल नगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या संशयित व्यक्तीने काल झिशान सिद्दीकी यांचा दिवसभर पाठलाग केला, त्यानंतर या संपूर्ण कार्यालयाबाहेर येऊन त्या संपूर्ण कार्यालयाची रेकी केलेली आहे। एकंदरीत संपूर्ण परिसरात त्याचा मोठा वावर असल्याला पाहायला मिळाला। एकंदर मागील वर्षी झिशान सिद्दीकी यांचे वडील माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची सुद्धा हत्या झाली, त्यानंतर या संपूर्ण गोष्टीला कुठेतरी अत्यंत वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे झिशान सिद्दीकी याचा पाठलाग का केला, त्यांच्या कार्याची लेखी का केली, असा देखील अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत। सध्या निर्मल नगर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। सध्या त्या संशयिताला ताब्यात घेतलेला आहे आणि एकंदर ही रेकी का केली, हा संशयित कोण आहे, नेमका हा आला कुठून, या सगळ्या गोष्टी सध्या तपास सुरू आहे आणि एकंदरीत प्रकरण नेमकं काय समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या संपूर्ण प्रकरणी सध्या चौकशी आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळत आहे। शुभम, आजची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।